ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आमची माती आमची माणसं या फोन इन लाईव्ह कार्यक्रमामध्ये मी साक्षी आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मंडळी, नारळ हे असं वृक्ष आहे ज्याच्या प्रत्येक भागाचा आपल्याला काही ना काहीतरी उपयोग होतच असतो आणि म्हणूनच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये त्याला कल्पवृक्ष असं देखील म्हटलं गेलं आहे. जर आपण नारळाच्या बागेचा विचार केला तर नारळाची बाग ही आपल्या निसर्गाचं सौंदर्य तर वाढवतेच, पण याबरोबरीनेच आपल्या शेतकऱ्यांना देखील वर्षानुवर्ष शाश्वत उत्पन्न देखील मिळवून देते. आणि म्हणूनच वेळोवेळी आपल्या नारळाच्या बागेचं व्यवस्थापन करणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं. आता सध्या पावसाळा सुरू आहे, तर पावसाळी हंगामामध्ये आपण आपल्या नारळाच्या बागेचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करावं हे आपण आजच्या कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत. त्यासाठी आजच्या कार्यक्रमाचा आपला विषय काय आहे ते एकदा पाहूया. आजच्या कार्यक्रमाचा आपला विषय आहे पावसाळी हंगामामध्ये नारळ बागेचं व्यवस्थापन. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर किरण मालशे सर. आज आपल्यासोबत आहेत. सर, कार्यक्रमामध्ये अगदी मनापासून स्वागत आपलं. नमस्कार. तर मंडळी, आज किरण सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि एकूणच नारळ बागेचं पावसाळी हंगामामध्ये आपण व्यवस्थापन कशा पद्धतीने करायला हवं याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तसंच व्यवस्थापनाचे जे विविध टप्पे आहेत ते कोणकोणते आहेत आणि या विविध टप्प्यांमध्ये काय काय काळजी आपल्याला घ्यायला हवी, काय काय नियोजन आपण करायला हवं याविषयी सविस्तर माहिती आपण त्यांच्याकडून घेणारच आहोत. मात्र त्याआधी सरांविषयी मी आपल्याला अगदी थोडक्यामध्ये ओळख करून देते. तर सरांविषयी सांगायचं झालं तर डॉक्टर किरण मालशे सर हे प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाट्टे, जिल्हा रत्नागिरी येथे उद्यान विद्यावेत्ता म्हणून कार्यरत आहेत. या क्षेत्रामध्ये त्यांना प्रदीर्घ असा अनुभव आहे. त्यांच्या कृषी ज्ञानाचा प्रसार ते वेळोवेळी विविध माध्यमांद्वारे आपल्या शेतकऱ्यांना करतच असतात आणि आज ते आपल्याला इथे मार्गदर्शन करण्यासाठी आले आहेत. चला तर मग अधिक वेळ न घालवता आजच्या मुलाखतीला आपण सुरुवात करूया. सर, कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. नमस्कार. सर, आजचा जो आपला विषय आहे की पावसाळी हंगामामध्ये आपण नारळ बागेचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करावं. तर जसं मगाशी मी म्हणाले की विविध टप्पे जे आहेत या विषयासंदर्भात, तर त्याच्याकडे आपण जाणारच आहोत. मात्र अगदी सुरुवातीला आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की पावसाळा आहे आणि पावसाळ्याच्या सुरुवातीलाच किंवा मग आता महाराष्ट्रामध्ये आपण बघतो आहे ज्या हवामान आहे ज्या पद्धतीने, तर त्या दृष्टिकोनातनं काय सांगाल की लागवडीची स्थिती काय आहे आणि या लागवडीचं महत्त्व काय आहे? सुरुवातीला काय सांगाल याविषयी? निश्चितच आपल्याला माहिती आहे की नारळ हा बागायती पीक आहे. आपण त्याला कल्पवृक्ष म्हणतो. आपल्या देशाचा विचार केला तर पूर्ण जगामध्ये आपण 3ऱ्या स्थानावरती आहोत आणि महाराष्ट्राचा विचार केला तर आपण क्षेत्रामध्ये राज्य आपलं हे देशात 9व्या क्रमांकावर आणि उत्पादनामध्ये 7व्या क्रमांकावर आहे. पोषक वातावरण आणि पोषक जमीन याचा विचार केला तर निश्चितच कोकणचं उष्ण आणि दमट वातावरण हे कोकणला नारळाच्या उत्पादनाला मानवतं. साधारणपणे सरासरी 27° तापमान आणि 15° कमी तापमान हे जर राहिलं तर ते थोडंसं नारळाच्या वाढीला उत्पादनाला घातक असतं. एक 37°पेक्षाही जरा तापमान वाढलं तरीसुद्धा फलधारणेवरती त्याचा परिणाम होतो. पण सरासरी विचार केला तर 27 ते 30° हे नारळाला मानवतं. पर्जन्यमानाचा विचार केलाच तर 1000 ते 3000 मिलीमीटर सरासरी ज्या भागामध्ये वर्षभर विभागलेला पाऊस पडतो त्या ठिकाणी नारळाचं पीक चांगलं होतं. आणि विशेषतः नारळ हे बागायती पीक वर्षाचे 12 महिने उत्पन्न देणारं पीक असल्यामुळे जर आपण चांगल्या प्रकारे मेहनत केली तर समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीपर्यंत सुद्धा आपण ह्या पिकाची लागवड करू शकतो. याच्यासाठी आपल्याला तंत्रशुद्ध मार्गदर्शन उपलब्ध आहेच, पण त्याचा व्यवस्थापनामध्ये जर जोड घेतली तर निश्चितच आपण चांगल्या प्रकारे नारळाचं उत्पादन घेऊ शकतोय.
बरोबर. सर, आता आपण महाराष्ट्रात काय स्थिती आहे याविषयी सांगितलंत. पण मग आता सुरुवातीला आपण काय म्हणजे सुरुवात कशाप्रकारे करावी? काय कामं करायला हवीत सुरुवातीला आपल्या शेतकऱ्यांनी? त्याविषयी काय सांगाल? आपण कुठल्याही पिकाची सुरुवात ही पावसाळ्याच्या सुरुवातीलाच करतो. हं. मग फळपिकं असतील, भाजीपाला असेल किंवा इतर खरीपमध्ये येणारी पिकं असतील. तसंच नारळाची लागवड ही साधारणतः पाऊस पडायच्या सुरुवातीला करणं अपेक्षित आहे. बरं. आता आपण लागवड करतोय, तर लागवडीची पूर्वतयारी ही अत्यंत महत्त्वाची असते. कारण काय आहे, नारळ हे बहुवार्षिक पीक आहे. हं. उत्पन्न द्यायचा कालावधी हा त्याचा जाती परत्वे 5व्या, 6व्या ते 7व्या, 8व्या वर्षापासून सुरू होतो. आपल्याला त्या टप्प्यापर्यंत पोहोचायचं आहे आणि ह्या टप्प्यापर्यंत पोहोचताना जी सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये जे व्यवस्थापन आहे, हे चांगल्या प्रकारे राहिलं, त्याला खताचं, पाण्याचं किंवा इतर जी व्यवस्थापनाची अंग आहेत, ती चांगल्या प्रकारे आपण केली, तर निश्चितच आपल्याला अपेक्षित वेळी त्याला फुलोरा येणं, फळधारणा होणं आणि सातत्याने पुढे उत्पन्न मिळत राहणं, ह्या निश्चितच चांगल्या गोष्टी घडणार आहेत. आणि हे करण्यासाठी लागवड योग्य प्रकारे पाहिजे. कारण आपण म्हणतो, की कुठल्याही यशाचं गमक हे पूर्वनियोजनामध्ये असतं. बरोबर. त्यामुळे जर आपलं नियोजन हे पूर्वनियोजन हे चांगल्या प्रकारे असेल, तर आपण पुढे चांगल्या प्रकारे त्याचं उत्पादन घेऊ शकतो. याच्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे जागेची निवड. हं. आपल्या नारळाची लागवड कुठे करायची? तर सर्रास विचार केला तर ज्या ठिकाणी वर्षाचे 12 महिने आपल्याला सिंचनाची सोय उपलब्ध आहे किंवा पाणीपुरवठा आपण त्या बागेला करू शकतो, अशी जमीन ही प्रामुख्याने नारळ लागवडीला आपण निवड केली पाहिजे. आता आपल्याकडे महाराष्ट्राचा विचार केला, कोकणाचा विचार केला, की वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनी आपल्याकडे दिसून येतात. नदीकाठचा भाग आहे, समुद्रकिनाऱ्याचा भाग आहे, खाजण जमीन आहे, जांभा कातळ आहे, काळी जमीन आहे. अशा प्रत्येक जमिनीमध्ये थोडेफार प्रमाणात आपण मशागतीची किंवा पूर्वतयारी आपण बदल करू शकतो. हं. एक उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्याकडे समुद्राकाठची जी रेताळ जमीन आहे, अशा जमिनीमध्ये काय होतं, की पाण्याचा निचरा पटकन होऊन जातो. मग त्या ठिकाणी आपण जर खड्डा घेतल्यानंतर चांगली सुपीक माती टाकली, सेंद्रिय खताचा वापर केला, तर पाण्याची जलधारणा क्षमता त्या मातीची आपण वाढवू शकतो आणि चांगल्या प्रकारे आपल्याला लागवड करता येते. किंवा भारी जमीन आहे, काळी जमीन आहे, ह्याच्यामध्ये काय पाणी धारण करण्याची क्षमता जास्त आहे, पाण्याचा निचरा होत नाही. अशा जमिनीमध्ये निचरा होण्याच्या दृष्टीने जर खड्ड्याच्या तळाशी आपण तर चांगली माती वेगळी टाकली, की ज्याच्यामध्ये पाण्याचा निचरा आहे, मुरुम माती थोडीशी टाकली किंवा नारळाचं सोडणं टाकली, काही सेंद्रिय पदार्थ टाकले, तर त्याच्यामध्ये पाण्याचा निचरा पटकन होणार आहे. त्यामुळे असं नियोजन करून आपण त्याचे खड्डे घेणं किंवा त्याच्यामध्ये माती भरणं ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे काय, हं. की आपल्याला नारळाची लागवड ही एक विशिष्ट अंतरावरती करणं गरजेचं असतं. आज आपण इतर फळपिकामध्ये विचार करतो, की घन लागवड असेल, सघन लागवड असेल, पण ह्या मर्यादा आपल्या नारळामध्ये येतात. कारण आपल्याला नारळाच्या झाडाची रचना मुळात समजून घेतली पाहिजे. आंबा, काजू, डाळिंब ही झाडं वेगळ्या पद्धतीने वाढतात. नारळ हा एकदल वर्गीय आहे आणि तो एक सरळ एकाच खोडाने वाढतो आणि त्याचा पसारा हा वरती झालेला आपल्याला दिसून येतो. नारळाच्या झाडाची किंवा त्या झावळ्यांची रचना बघितलं तर साधारणपणे 15 फुटापर्यंत त्याचा विस्तार असतो किंवा लांबी त्या झावळीची असते आणि थोडंसं त्याला धनुष्यासारखा असा वाकदार आकार आपल्याला आलेला दिसून येतो. म्हणजे एक टोक ते दुसरं टोक याचा विचार केला तर साधारणपणे 12.5 फुटाचं अंतर असतं. हं. एका झाडाची किंवा एका माडाचं झावळी 12.5 फूट, दुसऱ्या झाडाची झावळी 12.5 फूट, म्हणजे ते एकमेकाला टेकणार नाही असा विचार केला तर कमीत कमी 25 फूट बाय 25 फूट या अंतरावर आपण ती नारळाची लागवड केली पाहिजे. बरोबर. आता मी लागवडीकडेच येणार आहे, की लागवडीचं नेमकं तंत्रज्ञान आपलं कशा पद्धतीने असायला हवं, याविषयी थोडं सविस्तर सांगा, की काय प्रक्रिया आहे याची? निश्चितच. कारण याला पूर्वतयारी करताना जशी आपण जागेची निवड केली, जमिनीचा प्रकार बघितला, तसं पुढे आपल्याला खड्डा घेणं, त्या खड्ड्यामध्ये इतर मातीची भर देणं, खताची भर देणं, हं. सेंद्रिय खताचा वापर करणं, ह्या गोष्टी आपल्याला इतर फळपिकाप्रमाणे कराव्या लागतात. आपण जसं पिकाची लागवड करतो, तशी जमिनीची मशागत का करतो? मुळांची चांगली वाढ झाली पाहिजे, त्याला पोषक परिस्थिती आली पाहिजे. या दृष्टीने आपण मशागत करताना जमिनीची नांगरणी किंवा इतर गोष्टी करतो. तसं ह्या फळपिकाची लागवड करताना ते बहुवार्षिक असे मुळांची चांगली वाढ होण्याच्या दृष्टीने आपण खड्डा हा मोठा घेतला पाहिजे. नारळाला साधारणपणे 1 घनमीटर म्हणजे 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर आकाराचा तो खड्डा आपल्याला घेतला पाहिजे. जसं मी मगाशी म्हटलं तसं जसा मातीचा प्रकार आहे तसा खड्डा भरला पाहिजे. मग त्याच्यामध्ये चांगली माती, शेणखत, सुपर फॉस्फेट साधारणपणे 1.5 किलो आणि कीटक किंवा मुंग्यांचं आपल्याला प्रतिकार करण्यासाठी काही
कीटकनाशकाची भुकटी असेल ती साधारणपणे 50 ग्रॅम असं करून ते खड्डे भरून आपण पावसाळ्याच्या पूर्वी तयार केले पाहिजेत. मी मगाशी म्हटलं तसं 25 फुटावरती आपण त्याची लागवड केली पाहिजे, म्हणजे 7.5 बाय मीटर बाय 7.5 मीटर हे अंतर झालं. पण आपल्याला ही लागवड कुठे करायची आहे? सलग क्षेत्र असेल तर पण आपण कुठे करायची आहे किंवा मग कशा पुढची प्रक्रिया काय आहे याकडे आपण येऊया. आता आपल्याला एक फोन येतो आहे. सुधाकर झोरे आहेत सिंधुदुर्गहून. नमस्कार सर. नमस्कार. सर आपला प्रश्न विचारा. मला नारळ लावायचे आहे. हां. मग ती जमीन आमची एकत्र आहे. कसं करायचं मग ते? सर थोडं विस्ताराने सांगाल की जमिनीविषयी नेमका काय प्रश्न आहे आपला? जमीन एकत्र आहे पण तिथे पाणी जास्त येत नाही. बरं. सर काय सांगाल? निश्चित जमीन एकत्र सिंधुदुर्गामध्ये कुठल्या भागामध्ये आपली ही लागवड करायची आहे? सर तुम्ही सविस्तर सांगू शकता याविषयी. आपल्याला नारळाची जिथे लागवड करायची तिथे वर्षाचे 12 महिने ही सिंचनाची सोय असणं अपेक्षित आहे. कारण पावसाळा गेल्यानंतर जे वाढीच्या अवस्थेमध्ये नारळ असतं तेव्हा प्रतिदिन कमीत कमी 45 लिटर पाणी हे आपल्याला नारळाला असणं अपेक्षित आहे. वाढीच्या अवस्थेमध्ये किंवा सुरुवातीच्या काळामध्ये 30 लिटर तरी पाणी आपण प्रतिदिनी त्या माडाला हे देणं गरजेचं आहे. याच्यासाठी तिथे सिंचनाची सोय, मग विहीर असेल, तलाव असेल किंवा नदीचं पाणी आपण उपसा करू शकत असेल असा विचार करून आपण तिथे पाण्याची व्यवस्था करूनच तिथे लागवड केली पाहिजे. मग त्याच्यासाठी पुढे जाऊन आपण जर नवीन नवीन तंत्र म्हणजे ठिबक सिंचन आहे किंवा तुषार सिंचन आहे किंवा इतर काही सूक्ष्म सिंचनाच्या पद्धती आहेत, त्याचा जर आपण वापर करून आपण त्याच्यामध्ये जर ही व्यवस्था केली आणि त्याच्यानंतर नारळ लागवडीकडे वळलात तर निश्चितच आपल्याला त्याचा फायदा करून घेता येईल. पण पूर्वतयारी करताना ह्या गोष्टीकडे आपण बघितलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जिथे लागवड करायची ती जागा कशी आहे? मग ती भाताचं खाचर आहे का? किंवा तिथे पाणी भरतं आहे का? किंवा दरीचा भाग आहे का? उताराचा भाग आहे? ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून तसं नियोजन आपल्याला करणं गरजेचं आहे. बांधावरती लागवड करता येते, आपल्याला कुंपणाच्या सभोवताली लागवड करता येते, पाटाच्या आजूबाजूला लागवड करता येते. असं सर्रास एका बाजून जर विचार केलात तरीसुद्धा आपल्याला त्या पद्धतीने नियोजन करून आपण त्या आपल्या भागामध्ये लागवड करू शकतो. बरोबर. सर आता मगाशी आपण लागवडीची प्रक्रिया जी काय आहे त्याविषयी आपण बोलत होतात. तर त्याविषयी पुन्हा काय सांगाल? जसं आत्ताच म्हटलं तसं की नारळाची लागवड आपल्याला कुठे करायची आहे आणि त्या दृष्टीने थोडंसं आपल्याला विचार केला पाहिजे. मी म्हटलं तसं सलग क्षेत्रावरती आपण लागवड करतोय त्या ठिकाणी 25 फूट बाय 25 फूट हे अंतर योग्य आहे. पण थोडंसं याच्यामध्ये आपण ते शिथिलता आणली. आपल्याला कालव्याच्या किनारी लागवड करायची आहे, रस्त्याच्या दुतर्फा लागवड करायची आहे, कुंपणाभोवती लागवड करायची आहे किंवा पाटाच्या भोवती बाजूला लागवड करायची आहे. त्यावेळेला आपण 25 फुटावरती आपण ही लागवड करू शकतो, म्हणजे अंतर कमी करू शकतो. काही आपल्या बुटक्या जाती जर आपल्याला लागवड करायची असेल तरीसुद्धा आपण त्याला 25 फुटाच्या ऐवजी 20 फुटावरती आपण त्याची लागवड करू शकतो. पुढचा भाग आला की हे खड्डे आपल्याला पावसाळ्याच्या पूर्वी तयार असणं गरजेचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये माती, शेणखत, सिंगल सुपर फॉस्फेट किंवा कीटकनाशकाची भुकटी हे घालून ते खड्डे आपल्याला पूर्णतः जमिनीच्या समांतर पातळीमध्ये भरले पाहिजेत. ज्या ठिकाणी पाणी साचण्याचा संभव असतो की पावसामध्ये पाणी साचू शकतं अशा खड्ड्यांमध्ये थोडासा उंचवटा करून आपण ते खड्डे तयार करून ठेवावे. जेणेकरून काय होईल की त्याच्यामध्ये त्या खड्ड्यामध्ये पाणी मुरणार नाही आणि पाणी साचून राहणार नाही. म्हणजे त्यावेळेला आपल्याला नारळ लागवड करताना कोणतीही अडचण येणार नाही. बरोबर. आता आपल्याला एक फोन येतो आहे. सुरेश जोगदंड आहेत वाशिमहून. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार सर. हां, नमस्कार. सर आपला प्रश्न विचारा. मॅडम, प्रश्न होता, विदर्भात नारळ लागवड यशस्वी होऊ शकते का? सर पुन्हा आपला प्रश्न विचाराल? यशस्वी होऊ शकते का? त्यांचा असा प्रश्न आहे की विदर्भामध्ये नारळ लागवड यशस्वी होऊ शकते का? नारळाच्या वाढीला साधारणपणे 15 ते 37 अंश सेल्सिअस तापमान हे मानवतं. आपल्या विदर्भासारख्या भागामध्ये साधारणपणे 40 अंश सेल्सिअसपेक्षा सुद्धा तापमान जास्त जातं. त्यावेळेला काय होतं की नारळावरती परागीभवन होणं किंवा पुढे फलधारणा होणं याच्यावरती थोड्याशा अडचणी निर्माण होतात. साधारणपणे फेब्रुवारी महिन्यापासून मे महिन्यापर्यंत अपेक्षित फलधारणा
होत नाही. कारण काय होतं, जी मादी फुलं असतात त्याच्यामध्ये परागीभवन होणं ही तापमानामुळे थोडीशी अडचण निर्माण होते. त्यामुळे अडचणी येतात. पण काही पर्याय आपण त्याच्यामध्ये करू शकतो. आंतरपिकाचा विचार केला, केळीसारखी आंतरपीक घेतली, तर थोडीशी आर्द्रतेचं प्रमाण वाढवून आपण काही अंशी आपण यशस्वी लागवड करू शकतो. आमची माती आमची माणसं. सर, मगाशी आपण लागवडीचं तंत्रज्ञान काय आहे याविषयी सांगितलं आणि त्यामध्ये आपण जातींचा उल्लेख केला. तर त्या जाती कोणकोणत्या आपण निवडायला हव्यात आणि अधिक उत्पन्नासाठी कोणत्या जाती महत्त्वाच्या ठरतात त्याविषयी काय सांगाल? नारळामध्ये जातींचा विचार केला तर जातींचं वर्गीकरण आपण केलं तर 3 प्रकारे जाती हे आपल्याला दिसून येतात. पहिला हं. प्रकार म्हणजे काय तर उंच जाती, दुसरा प्रकार ठेंगू जाती आणि तिसरा प्रकार म्हणजे संकरित जाती. हां. आधी आपण उंच जातीची माहिती बघू. उंच जाती म्हणजे काय? त्यांचे वाढीचं स्वरूप हे उंच वाढत जातात. आयुष्यमानाचा विचार केला तर 80-100 वर्षापेक्षा सुद्धा हे उंच जास्त आयुष्य असणाऱ्या जाती आहेत. ह्या जाती कणखर जाती असतात. कीड असेल, रोग असेल किंवा बदलतं वातावरण असेल किंवा खताचं प्रमाण असेल याच्यावरती फारसा परिणाम त्याच्यावरती होत नाही. अशा काही जातींचा विचार केला तर आपल्याकडे जी पारंपरिक जात आहे की बाणवली आहे, लक्षद्वीप ऑर्डिनरी, फिलिपाईन्स ऑर्डिनरी, केरा बस्तर, केरा केरळम अशा काही ह्या जाती आहेत. ह्या हं. उंच वर्गात मोडणाऱ्या जाती आहेत. दुसरा प्रकार आहे म्हणजे ठेंगू जाती. अच्छा. ठेंगू जाती म्हणजे काय तर त्यांची वाढ ही आटोपशीर असते. फार उंच वाढत नाही, ठेंगूत राहतात, बुटक्या राहतात. यांचं आयुष्यमान हे थोडं कमी असतं. फलधारणा ह्यांची 4थ्या-5व्या वर्षापासून सुरू होते आणि थोडंसं दुर्गुण या जातीमध्ये की ह्या जाती कीड रोगाला ह्या पटकन बळी पडतात. हं. काही खताची किंवा अन्नद्रव्याची कमतरता झाली तरीसुद्धा हे जाती पटकन बळी पडतात. अशा ह्या जाती ते ऑरेंज डॉर्फ आहे, ग्रीन डॉर्फ आहे, येलो डॉर्फ आहे, गंगाबडम ग्रीन डॉर्फ आहे. अशा ह्या बुटक्या वर्गातल्या जाती आहेत. आणि तिसरा वर्ग किंवा तिसरा प्रकार म्हणजे संकरित जाती. बरं. याच्यामध्ये काय होतं की 2 वेगवेगळ्या जातीचा संकर केला जातो आणि त्या संकर करण्याचा मुख्य उद्देश असतो म्हणजे त्याची उत्पन्न वाढवणं, वाढ नियंत्रित ठेवणं. या दृष्टीने उंच आणि ठेंगू जातीचा संकर केला जातो. उंच आणि उंच जातीचे संकर काही केलेले आहेत. ठेंगू आणि ठेंगू जातीचा संकर केला आहे. ठेंगू आणि उंच जातीचे संकर केलेत आणि त्याच्यापासून सुद्धा चांगल्या जाती विकसित केल्या आहेत. आपली WCT आणि COD म्हणजे बाणवली आणि ऑरेंज डॉर्फ या जातीचा संकर करून आपण त्याला पारंपरिक TD म्हणतो. ती केरा संकरा नावाची जात आहे. ही एक विकसित केली आहे. हं. बुटक्या आणि उंच म्हणजे ऑरेंज डॉर्फ आणि बाणवली या जातीचा संकर करून DT किंवा चंद्रसंकरा ही जात D × T या वर्गात केली आहे. काही दुसरी जातीचं उदाहरण सांगायचं झालं तर कोकण भाटे कोकोनट हायब्रिड 1 ही GBGD आणि ECT ह्या 2 ठेंगू आणि उंच जातीचा संकर करून ही जात विकसित केली. ह्या जातींची उत्पादन देण्याची क्षमता ही जास्त स्वरूपामध्ये असते. हां. आयुष्यमानही त्यांचं चांगलं असतं आणि कमीत कमी 5व्या-6व्या वर्षापासून ह्या फलधारणा होण्यास सुरुवात होतात. आता जातीची निवड ही जो शेतकरी नारळाची बाग करणं आहे त्याच्यावरती अवलंबून असतं. हं. पण शक्यतो जर आपल्याला अधिक उत्पन्न, दीर्घकाळ उत्पन्न द्यायचं असेल तर संकरित आणि उंच जातीची निवड करावी. कारण मी जे दुर्गुण किंवा तोटे ह्या ठेंगू जातीचे सांगितले, ते आपल्याला पुढे भविष्यात अडचण निर्माण होऊ शकते. या दृष्टीने जो आपला अभ्यास सांगतो की उंच आणि संकरित जाते ही उत्पादनामध्ये स्तरीयता किंवा स्थिरता येण्याच्या दृष्टीने निश्चितच चांगल्या राहतात. बरं. आता आपण जातींमध्ये उल्लेख केलात की उंच जाती आहे. तर मग आपल्याला जर उत्पन्न घ्यायचं असेल त्याचं, तर आपल्याला त्या जातींची निवड केल्यानंतर त्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करता येईल याविषयी सांगाल का थोडं? नक्कीच. आपल्याला ज्या जातीची लागवड करायची आहे, त्या जातीची खात्रीशीर आणि शासनमान्य रोपवाटिकेतून आपण त्याची रोपांची खरेदी केली पाहिजे. म्हणजे रोपंसुद्धा एक साधारणपणे 1 वर्ष वयाची, निरोगी, कमीत कमी 6 ते 8 पानं त्या रोपावरती आहेत. अशी रोपं आपण निवडली पाहिजे की ज्याचा बुंधासुद्धा मजबूत असला पाहिजे आणि ती रोपांची लागवड आपल्याला पावसाळ्याच्या सुरुवातीला त्या जिथे मगाशी म्हटल्याप्रमाणे जे खड्डे तयार केलेत, त्या खड्ड्यांमध्ये लागवड केली पाहिजे. आता लागवड करताना काय केलं पाहिजे? तर जो आपण नारळ आहे, तो रोपामध्ये खाली नारळ असतो. तो नारळ जितका जमिनीमध्ये पुरला जाईल, तेवढाच खड्डा आपल्याला परत त्या खड्ड्याच्या मध्यभागी आपल्याला खणायचा आहे आणि नारळ हा पुरला जाईल,
त्या नारळाच्या किंवा रोपाच्या कोंबामध्ये माती, चिखल असं काही जाणार नाही याची काळजी घेऊन आपल्याला त्या नारळ जितका काढला जाईल तितकाच जमिनीच्या समांतर रेषेत आपल्याला पुरला पाहिजे. त्याच्यानंतर काय आहे की आपल्याकडे पाऊस पडतो, वारा सुटतो, याच्यामध्ये सुद्धा त्या रोपाला इजा होऊ शकते. हां. ती रोपं लवकर जमिनीमध्ये स्थिर झाली पाहिजेत, पुढे ती जगली पाहिजेत, वाढीला लागली पाहिजेत. या दृष्टीने आपल्याला त्याच्यामध्ये आधार देणं, सावली देणं ह्या गोष्टी आपल्याला करायला लागतात. आधार देण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर आपण जिथे रोप लावतोय त्या रोपाच्या उंचीपेक्षा थोड्याशा जास्त उंचीचे 2 काठ्या घ्यायच्या. जिथे रोप लावलंय वाऱ्याची दिशा किंवा प्रवाह बघून आपण एक रोपापासून दोन्ही बाजूला 1.5 फूट अंतर सोडलं आणि काठ्या उभ्या केल्या. त्या उभ्या केलेल्या काठ्यावरती रोपाला धरून 1 किंवा 2 जर आडव्या काठ्या आपण बांधल्या तर तेवढा आधार त्या रोपाला पुरेसा होतो आणि पुढे आपल्याला येत्या उन्हाळ्यामध्ये किंवा ऑक्टोबर महिन्यापासून उन्हाचा त्रास होऊ नये याच्या दृष्टीने सावलीच्या करता आपल्याला काहीतरी उपाययोजना पुढे करणं अपेक्षित आहे, की सप्टेंबर नंतर पाऊस जेव्हा जातो त्यावेळेला आपण शेडनेटचा वापर असेल, झापांचा वापर असेल, हे करून जर आपण सावली केली तर पुढे आपण हा अतितीव्र सूर्यप्रकाशाचा धोका आपण टाळू शकतो. निदान 2 वर्ष तरी ही आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. आता काही वेळा काय होतं, की आपल्याला हे करणं आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही. मग त्याला एक वेगळा पर्याय राहू शकतो, की आपण नारळाच्या बुंध्याशी किंवा नवीन रोप लागलं सर, लागवड याविषयी आपण आणखीन सविस्तर माहिती घेऊया. आता आपल्याला एक फोन येतो आहे. किरण नेवसे आहेत साताऱ्याहून. नमस्कार. नमस्कार मॅडम. सर, आपला प्रश्न विचारा. नमस्ते मॅडम. सर, आपला प्रश्न विचारा. मॅडम मी 5 वर्ष झाले नारळ लावलेत. ग्रीन डॉर्फ व्हरायटी आहे. पण त्याची व्हरायटी 1 महिना झालं फळधारणा होतीये. हं. फळधारणा मग तो गळून जाते 1 महिन्याने. अच्छा. आपला प्रश्न कळाला. सर, त्यांनी जे रोप लावलं आहे नारळाचं, तर त्याची फळं लागल्यानंतर ते पुन्हा खाली गळत आहे. तर मग त्याविषयी काय सांगाल आपण, की त्याचं काय करता येईल? नारळामध्ये विशेषतः विचार केला तर वर्षाचे 12 महिने उत्पन्न देतं. 12 महिने त्याची वाढ होते. आपण नारळाचं झाड सुदृढ किंवा चांगलं कधी म्हणतो, की त्याला वर्षातून किमान 12 वेळा नवीन पानं आली पाहिजेत किंवा नवीन सुई आली पाहिजे आणि जर लागता माड असेल तर कमीत कमी 9 ते 12 वेळा त्याच्यामध्ये नवीन पोळी किंवा फुलोरा आला पाहिजे. आता हे करण्यासाठी किंवा त्याच्यावरती फलधारणा झालेली टिकण्यासाठी आपल्याला नियमित त्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं गरजेचं असतं आणि आपण खताचं व्यवस्थापन करताना किमान वर्षातून 3 वेळा जर खताचं मात्रा दिली किंवा आपल्याकडे फर्टिगेशनच्या माध्यमातून जर ते करणं शक्य आहे, तर आपण त्याचा पुरेसा अन्नद्रव्याचा पुरवठा त्या माडाला किंवा त्या रोपाला आपण करू शकतो. दुसरी गोष्ट काय होते, की आपल्याकडे सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असते. हां. बोरॉनसारखी काही अन्नद्रव्य ती कमी जर राहिली, तर फळांचे गळ होणं, फळ तडकणं, अपुरी वाढ होणं ह्या समस्या फलधारणेनंतर दिसून येतात. त्या ठिकाणी जर सूक्ष्म अन्नद्रव्याचा जर आपण वापर आपल्या खताबरोबर केला, म्हणजे साधारणपणे लागत्या माडाला 500 ग्रॅम एका वेळी असं वर्षातून 3 वेळा सूक्ष्म अन्नद्रव्याचं मिश्रण जर घातलं, मग त्याच्यामध्ये बोरान, कॅल्शियम, झिंक, सल्फर अशी काही जी अन्नद्रव्य आहेत त्यांचं जर मिश्रण वापरलं तर ते फायदेशीर होऊ शकतं. बरेच वेळा बुटक्या जातीमध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे समस्या हीच आहे, की अति तापमान वाढलं, की त्या ठिकाणी फलधारणा होण्यासाठी अडचण येते. हं. त्या दृष्टीने जर आंतरपिकाचा आपण विचार केला, मिश्र पीक पद्धतीचा विचार केला, तरीसुद्धा आपण एक पोषक वातावरण किंवा आर्द्रता, हवामान, तापमान हे नियंत्रित करू शकतो आणि त्याचा थोडासा फायदा हा उत्पन्न वाढीला, फलधारणेला होतोय. बरोबर. सर, आत्ता आपण बोलत आहोत, की या पावसाळ्याच्या दरम्यान आपण कशाप्रकारे व्यवस्थापन करावं किंवा आत्ता या पावसाच्या आधी किंवा आत्ता पुढे जाऊन कशाप्रकारे लागवडीचं तंत्रज्ञान आहे वगैरे. पण मग जर ज्यांनी गेल्या वर्षी लागवड केली आहे, तर त्यांनी आत्ता कशाप्रकारे व्यवस्थापन करायला हवं? आत्ता काय कामं करायला हवीत? निश्चितच. कारण आपण नारळाच्या बागेचं किंवा त्या रोपांचं वर्गीकरण केलं, तर असं आपल्या लक्षात येईल, की साधारणपणे 3 अवस्थातून हे नारळाची झाडं जात असतात. पहिली अवस्था म्हणजे आपण लागवड केल्यानंतर वाढीची अवस्था, ती साधारणपणे 8 वर्षापर्यंत आपल्याकडे राहते, की त्या 8 वर्षामध्ये झाडाची वाढ होत असते. जसं जाती परत्वे किंवा आपले व्यवस्थापना परत्वे त्याला एक 6व्या, 7व्या, 8व्या वर्षापासून फुलोरा येणं, फलधारणा येण्याला सुरुवात होते. पुढची अवस्था येते उत्पादनक्षम अवस्था, की ती 8व्या वर्षापासून पुढे 20 वर्ष राहते, की त्याच्यामध्ये उत्पन्न हे सातत्याने वाढत राहतं
आणि एकदा स्थिर उत्पन्न झालं की 20 वर्षाच्या पुढे ते नियमित आपल्याला उत्पन्न द्यायला लागतात. त्यावेळेला प्रत्येक टप्प्यामध्ये आपल्याला त्याचं व्यवस्थापन असणं गरजेचं आहे. मगाशी सर, या म्हटलं तसं टप्प्यांकडे आपण येऊया. आता आपल्याला एक फोन येतो आहे. महेश पेंडसे आहेत पनवेलहून. नमस्कार मालशे सर. नमस्कार. मी महेश पेंडसे बोलतोय पनवेलहून आणि माझा प्रश्न आहे की 1 एकरमध्ये कमी उंचीची नारळाची झाडं किती लागू शकतात आणि साधारणपणे एका नारळाच्या झाडाचं वार्षिक उत्पन्न काय असतं? बरं. धन्यवाद. काय सांगाल सर? ठेंगू जातीचा विचार केला तर आपण साधारणपणे 20 फूट बाय 20 फूट अंतरावरती आपण 1 एकरमध्ये किंवा त्या क्षेत्रावरती आपण लागवड करू शकतो आणि साधारणपणे आपल्याला 100 ते 105 आपण नारळाची लागवड तिथे करू शकतो आणि ही लागवड केल्यानंतर सुद्धा आपल्याला 4थ्या वर्षापासून किंवा 5व्या वर्षापासून त्याचं उत्पन्न सुरू होतं. पण ह्या जातींची उत्पादन क्षमता ह्या उंच जातीपेक्षा कमी राहते. म्हणजे साधारणपणे 65 ते 95 फळं प्रतिवर्षी याचं इतकं उत्पादन मिळू शकतं. पण ह्याला नियमितपणे व्यवस्थापन हे चांगल्या प्रकारे असणं गरजेचं असेल. मग त्याच्यामध्ये खत आलं, रोग किंवा किडीचं नियंत्रण आलं, ह्या गोष्टी आपण प्रामुख्याने किंवा जाणीवपूर्वक लक्ष देऊन करणं ह्या विशेषतः बुटक्या जातींमध्ये आवश्यक आहे. बरोबर. मगाशी सर आपण बोलत होतो, की मागील वर्षी ज्यांनी लागवड केली आहे, त्यांनी आता व्यवस्थापन कशा पद्धतीने करावं? तर तिथून आपण काय सांगाल त्याविषयी? गेल्या वर्षी आपण त्याची लागवड केली म्हणजे ती वाढीच्या अवस्थेमध्ये आपली रोपं आहेत. हां. ही रोपं सुदृढ राहणं किंवा त्याची वाढ पुढे चांगल्या प्रकारे होणं आणि उत्पन्न देण्याच्या अवस्थेत लवकर येणं याच्यासाठी आपल्याला प्रत्येक वर्षी व्यवस्थापन हे गरजेचं आहे. आता या पावसाळ्याचा विचार केला तर आपल्याला माहिती आहे की आपल्या भागामध्ये पावसाळ्यामध्ये तण हे मोठ्या प्रमाणावरती वाढतं. विशेषतः नारळाच्या बुंध्यात जे गवत वाढतंय की ते गवत आपल्या पुढे खत देणारं की इतर गोष्टी करतं त्याच्याशी स्पर्धा करतं. त्यामुळे प्रथम आपण त्या बुंध्यातलं तण काढून हे बाजूला केलं पाहिजे. म्हणजे खुरपून काढा, हाताने काढा किंवा इतर मशागतीचं कुठली पद्धत वापरून ते काढणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची चांगली वाढ होण्यासाठी आपल्याला खत व्यवस्थापन हे सुरू करणं आवश्यक आहे. हं. तर पावसाच्या सुरुवातीला आपण त्या झाडाचं 1 वर्ष गृहीत धरून आपल्याला एक 10 किलो सेंद्रिय खत, मग ते शेणखत असेल, गांडूळ खत आहे, नीमपैंड आहे, याचा वापर आपण सेंद्रिय पदार्थ म्हणून किंवा खत म्हणून वापर करू शकतो. त्याच्याबरोबरच आपल्याला 150 ग्रॅम युरिया, 600 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि 120 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश ह्या खताची मात्रा हे आत्ता देणं अपेक्षित आहे. आता ही खताची मात्रा आपल्याला कुठे द्यायची आहे? तर आपण जिथे लागवड रोप केलं आहे त्याच्यापासून साधारणपणे 1 फूट म्हणजे 30 सेंटीमीटर अंतर सोडलं की एक वर्तुळाकार रिंग करून त्याच्यामध्ये आपल्याला ही खताची मात्रा देणं गरजेचं आहे. दिल्यानंतर ती परत रिंग बुजवायची आहे आणि परत त्याच्यामध्ये महत्त्वाची काळजी की त्या खड्ड्यामध्ये किंवा त्या बुंद्यामध्ये पाणी साचलं नाही पाहिजे, ही काळजी घेतली पाहिजे. कारण रोपं आपली लहान आहेत. पाणी जर साचलं तर कोंब कुजव्यासारख्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो किंवा ती रोपं दगावू शकतात. त्यामुळे ही विशेषतः काळजी घेतली पाहिजे. बागेत पाण्याचा निचरा राहिला पाहिजे आणि हे करत असताना पुढे हीच खताची मात्रा आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा थोडीशी देणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये नत्र आणि पालाश म्हणजे मी म्हटलं तसं 150 ग्रॅम युरिया आणि 120 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश ही परत एकदा खताची मात्रा दिली पाहिजे आणि परत पुढच्या फेब्रुवारीमध्ये दिली पाहिजे आणि पुढे याच पटीमध्ये म्हणजे 150चं 300, 300चं 450 अशी खताची मात्रा वाढवत आपण जसं वय वाढतं तसं पुढे खताची मात्रा ही त्याच पद्धतीने 4थ्या-5व्या वर्षापर्यंत वाढवली पाहिजे आणि पुढे सातत्याने शिफारस केलेली खताची मात्रा ही पुढच्या वाढीच्या अवस्थेत दिली पाहिजे. पुढची गोष्ट म्हणजे काय? आपण त्या आपल्या बागेमध्ये तण येतं किंवा मोकळ्या जागा राहतात. त्या मोकळ्या जागेमध्ये आपली जमिनीचा प्रकार बघून कुठली आंतरपिकं आपल्याकडे घेता येऊ शकतील का? त्याचाही विचार केला पाहिजे. मग त्याच्यामध्ये आपल्याकडे निवड आपल्या हातात असते. मग भाजीपाला पिकं आहेत, इतर फळ पिकं आहेत, त्याच्यानंतर काही सुगंधी वनस्पती आहेत किंवा आपल्याला कणगर, करांद्यासारखे कंदवर्गीय पिके आहेत. अशी असंख्य पिकं आपण त्याच्यामध्ये घेता येऊ शकतात. फुलपिकांचा आपण विचार करू शकतो. म्हणजे एक चांगली नारळ आधारित शेती पद्धती त्या बागेमध्ये आपण निश्चितच निर्माण करू शकतोय. बरोबर. सर, आता आपण खतांचं प्रमाण देखील सांगितलं. कोणकोणत्या प्रकारची खतं आपण वापरायला हवीत याविषयी देखील सांगितलं. मग अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण करणं या दरम्यान किती गरजेचं आहे आणि कशा पद्धतीने करायला हवं? नारळासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन किंवा खत व्यवस्थापन हे अत्यंत गरजेचं आहे. हं. कारण मी मगाशी म्हटलं त्याची वाढ ही सातत्याने होत असते. वर्षभर त्याचं उत्पादन देत होतो. आपण एखाद्या झाडाचं फळांचं उत्पादन घेतलं की अन्नद्रव्याचा ऱ्हास त्या
फळांच्या उत्पादनाच्या माध्यमातून होत असतो आणि तो झालेला ऱ्हास भरून काढण्यासाठी आपल्याला खताचं व्यवस्थापन हे अत्यंत गरजेचं आहे. आपल्याला माहिती आहे नत्र, स्फुरद, पालाश ही मुख्य अन्नद्रव्य आहेत. ती आपण मुख्य खताबरोबर देणारच आहोत. पण त्याच्याबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्याची सुद्धा गरज असते. हं. ती अत्यल्प प्रमाणामध्ये असली तरी सुद्धा त्याचा परिणाम हा झाडाच्या वाढीवरती असतो, उत्पादनावरती होत असतो, गुणवत्तेवरती त्याचा परिणाम होत असतो. काही मॅग्नेशियमसारखी अन्नद्रव्य आहेत किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत त्याची कमतरता आपल्याकडे जमिनीमध्ये दिसून आली तरी सुद्धा झाडाच्या झावळांचा किंवा पानांचा रंग हा फिकट झालेला दिसून येतो. बोरॉन, मॅग्नेशियमसारखे काही आहेत त्याचा फळधारणा असेल त्याच्यावरती परिणाम दिसून येतो. अति कमतरता दिसून राहिली तर आपल्याला त्याच्यामध्ये फळगळ झालेली आढळून येते. बरेच वेळा बुटक्या जातीमध्ये ह्या सूक्ष्म अन्नद्रव्याची जर कमतरता राहिली तर आपल्याला क्राऊन चोकिंग म्हणजे नवीन येणारा सुई आहे किंवा आपण शेंडा म्हणतोय तो कुठेतरी आतमध्ये अडकल्यासारखा दिसून येतो किंवा त्याची वेगळ्या प्रकारे किंवा खुटलेली वाढ आपल्याला दिसून येते. त्यामुळे आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना ज्या मुख्य अन्नद्रव्याबरोबर जी सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ही साधारणपणे पूर्ण वाढलेल्या माडाला कमीत कमी 1.5 किलो तरी देणं अपेक्षित आहे. आता हे देत असताना सुद्धा जशी खताची मात्रा 3 वेळा विभागून देतो किंवा 3 मात्रेमध्ये खतं देतो तसंच त्याच्याबरोबर 500-500 ग्रॅम जर 3 वेळा ही जर सूक्ष्म अन्नद्रव्य जर वापरलं तर त्याचा फायदा निश्चितच आपल्याला उत्पादनावरती वाढीवरती दिसून येतो. आता आपल्याकडे माहिती आहे की युरिओफाईट कोळी हा एक किडीचा उपद्रव आपल्या नारळावरती दिसून येतो. जर आपण आपल्या खतामध्ये नीमपेंडीचा जर वापर केला तरीसुद्धा एक आपल्याला अन्नद्रव्याची किंवा खताची गरज भागवू शकतो. सेंद्रिय खत आपण तिथे देऊ शकतो आणि त्याच्याबरोबर ह्या किडीचं आपण काही अंशी नियंत्रणही करू शकतो. आज आपल्या बागेमध्ये मगाशी म्हटलं तसं व्यवस्थापनाची कामं करताना काडी कचरा निघतो, झावळ्या निघतात किंवा काही अवशेष मिळतात. ते जर आपण जमिनीमध्ये गाळले तरीच आपण अन्नद्रव्य किंवा सेंद्रिय खत तयार करू शकतो. त्याच्यापासून जर आपण गांडूळ खताची निर्मिती केली तर मी तर असं म्हणेन की जवळजवळ 50% आपण खताची गरज ह्या गांडूळ खताच्या माध्यमातून भागवू शकतो. म्हणजे जवळजवळ आपल्या बागेमध्ये 12 ते 15 टन इतका आपण काडी कचरा, झावळा जमा करतो आणि त्याच्यापासून आपण 2 ते 3 टन हे गांडूळ खताची निर्मिती करू शकतो आणि एक चांगल्या प्रकारे अन्नद्रव्य व्यवस्थापन एकात्मिक बाजूने आपण नारळ बागेत करू शकतो. आमची माती आमची माणसं. सर, आपण व्यवस्थापनाच्या विविध टप्प्यांकडे येणार आहोत, पण सुरुवातीला आपल्याला एक फोन येतो आहे. माणिक देसाई आहेत सांगलीहून. नमस्कार. हॅलो. नमस्कार. हा नमस्कार. सर, आपला प्रश्न विचारा. हॅलो. सर, आपला आवाज येतो आहे, प्रश्न विचारा. हा नारळ बागेत ते डिंक्या रोग एक येतोय आणि नारळाला पत्रे मारण्याची गरज आहे का? बरं. सर, काय सांगाल याविषयी? नारळ बागेमध्ये पत्रा मारण्याचं एक कारण उद्देश म्हणजे काय आपल्याकडे उंदराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपण नारळाला पत्रे मारतो. दुसरा पर्याय म्हणजे आपण इतर काही मशागतीच्या गोष्टी करून किंवा पॉयझन बेट ह्याचा वापर करून आपण उंदरांचं नियंत्रण करू शकतो. बागेची साफसफाई ठेवणं, कुठे आपल्या बागेमध्ये उंदराची बिळं किंवा काही असतील तर त्याचा बंदोबस्त करणं, हे जर केलं तर आपण उंदरांचं नियंत्रण करू शकतो. त्यातला एक पर्याय किंवा उपाययोजना म्हणून आपण त्याचा पत्र्यांचा विचार करतो. पण बरेच वेळा काय होतं की माडाला माड टेकलेला असतो, काही इतर झाडं असतात, त्या झाडांच्या आसऱ्याने सुद्धा आपल्याकडे उंदीर येतात. पण जर आपण पॉयझन बेटसारखं काही विचार केला आणि त्याचा आपण उपाययोजना केली तर आपण नियंत्रण करू शकतो. डिंक्या रोग हा बुरशीजन्य रोग आपल्या नारळ बागेमध्ये येतो आणि त्याच्या दृष्टीने सुद्धा रोग नियंत्रणाच्या दृष्टीने आपण ज्या खोडामध्ये रोग येतोय त्या ठिकाणी लक्ष ठेवून त्या ठिकाणी आपण जर बोर्डो मिश्रण किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड यात ताम्रयुक्त बुरशीनाशकाचा वापर केला तर त्याचं आपल्याला नियंत्रण करता येणार आहे. आणि हे करत असताना आपण जर रोगाचा उपद्रव होऊ नये या दृष्टीने आपण जर आधीच काळजी घेऊन उपाययोजना केली तर इतर माडांना किंवा इतर झाडांना आपण त्याचा धोका आपण टाळू शकतो. ही विशेष काळजी ह्या रोग नियंत्रणामध्ये निव्वळ हाच रोग नव्हे तर सर्व रोगांमध्ये घेतली पाहिजे. बरोबर. सर, यालाच जोडून प्रश्न विचारेन की नारळाला साधारण कोणकोणते रोग येतात आणि त्यावरती उपाय काय आहेत? त्याविषयी थोडं सविस्तर सांगा. नारळामध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा जास्त स्वरूपामध्ये दिसून येतो आणि हं. त्याचं
मुख्य कारण म्हणजे आपला पावसाळी हंगाम. पावसाळी हंगामामध्ये काय होतं, की सातत्याने पडणारा पाऊस, एखाद वेळी अति पाऊस पडतो किंवा मुसळधार पाऊस पडतो. त्या बागेमध्ये पाण्याचा निचरा हा योग्य प्रकारे होत नाही किंवा पाणी साचून राहतं. अशा परिस्थितीमध्ये काय होतं, की पोषक वातावरण आणि ती परिस्थिती ही बुरशीवाढीला पोषक असते. हं. विशेषतः नारळामध्ये ज्यावेळेला अति पाऊस पडतो, आर्द्रतेचं प्रमाण वाढतं, कमी सूर्यप्रकाश राहतो, कोंदटपणा त्या बागेमध्ये राहतो, त्यावेळेला फायटोप्तेरा नावाच्या बुरशीसारखा प्रादुर्भाव वाढतो आणि फायटोप्तेरा ही बुरशी नारळामध्ये कोंब कुजवा हा रोग निर्माण करते हं. आणि कोंब कुजव्याचा एकदा प्रादुर्भाव झाला, की ते नारळाचं झाड किंवा ते माड अजिबात वाचत नाही. या दृष्टीने आपलं सातत्याने बागेमध्ये निरीक्षण असणं गरजेचं आहे. कुठल्या नारळाचा शेंडा किंवा सुई पडलेली आहे का? किंवा त्या ठिकाणी असा वाईट वास येतोय का? किंवा त्या खोडामध्ये चिखल झालेलं आहे का? असं दिसून आलं, की त्या परिस्थितीत आपल्याला रोग होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली पाहिजे. त्याच्यामध्ये आपण जसं मी मगाशी म्हटलं तसं कॉपर ऑक्सिक्लोराईड असेल, बोर्डो मिश्रण असेल, त्याचं द्रावण आपण त्या शेंड्याच्या मध्ये ओतलं तर आपण त्याचं नियंत्रण करू शकतो. त्याच्यापूर्वी जर आपण विचार केला तर साफसफाई ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. पाण्याचा निचरा आपल्या बागेमध्ये कसा राहील हेही बघितलं पाहिजे आणि हे करत असताना जर आपण निव्वळ जिथे रोग झालाय त्याच माळाकडे न बघता आपण जर इतर माड आहेत त्याचा प्रभावीपणे लक्ष ठेवून जर नियोजन केलं, त्याच्यामध्ये जरी औषध टाकलं तरी आपण ते नियंत्रित करू शकतो. आणि ह्या दृष्टीने आपल्याला मुख्यत्वे बागेमध्ये पाण्याचा निचरा कसा राहील, हं. की जेणेकरून त्याच्यामध्ये चर खोदणं, जमिनीचा उतार बघून चर खोदणं, पाण्याचा निचरा होऊन जाईल किंवा इतर काही मशागतीच्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर पाण्याचा निचरा झाल्यानंतर थोडीशी जमीन हलवली, की हं. परत त्याच्यामध्ये हवा खेळती राहते, की जेणेकरून ही बुरशीचं नियंत्रण झालं, की आपोआप ह्या रोगाचं नियंत्रण होतं. पण एकदा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, तर तो माड दगावू शकतो. त्यामुळे विशेष काळजी घेऊन सातत्याने बागेमध्ये निरीक्षण ठेवून जर आपण केलं, तर हा रोगांचं नियंत्रण करू शकतो. इतर मगाशी म्हटल्याप्रमाणे अळंबी रोग आहे किंवा पानावरती ठिपके हा एक रोग आहे. हे सुद्धा आपल्याला कमी अंशी प्रमाणात आपल्याला उपद्रव करतात. पण आपल्याला बोर्डो मिश्रण असेल किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड असेल, याचा वापर करून आपण त्याचं नियंत्रण करू शकतो. बरोबर. सर, आणखी आपण प्रश्न विचारणारच आहोत, पण आता आपल्याला एक फोन येतो आहे. महादू कंडा गुडदे आहेत नांदेडहून. नमस्कार. हा हॅलो नमस्कार. नमस्कार. हा ते आमचं काय मी 2019ला 60 झाडं पाणी पिण्याच्या नारळाच्या लावलेले आहेत हं. आणि त्याला नियमित नारळ येतात भरपूर बरं. आणि पण एकही चिकना गळून सुरेल. त्याचं कारण काय कळणार आहे आम्हाला. पाणी भरपूर आहे आमच्या इथं, ठिबक योजना आहे, सगळंच आहे आमच्या इथं. नारळ पण ते नारळ चिकणार आहेत, आंब्यावेळी होऊन गळून सुरेल सगळे. सर सर आपला नेमका बरं. सर काय सांगाल याविषयी? याचं मुख्य कारण म्हणजे फळगळ त्या ठिकाणी होते. फळगळ इथं नियंत्रणासाठी मी मगाशी म्हटलं तसं अन्नद्रव्याचं योग्य पद्धतीने व्यवस्थापन, सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर आणि बरेच वेळा अति स्वरूपामध्ये पाणी झालं तरीसुद्धा फळगळ होते. पाण्याचं सुद्धा नियोजन करताना सतत पाणी देणं, त्याच्यामध्ये परत एकदा कुठेतरी पाणी थांबवणं, ह्या जरी गोष्टी घडल्या तरीसुद्धा ह्या अडचण येते. बरेच वेळा काय होतं, की अति फलधारणा झाली, त्या ठिकाणी त्याचा भार किंवा त्या फळांचा भार हे पेंड सहन करू शकत नाही. त्यामुळे जर आपण त्या पेंडींना थोडासा आधार दिला किंवा त्या बांधून ठेवल्या, तर थोडंसं नियोजन करू शकतो. पण मुख्यत्वे खताचं आणि पाण्याचं व्यवस्थापन जर आपल्या त्या बागेमध्ये चांगल्या प्रकारे असेल, तर आपण ही फळगळ ही नियंत्रित करू शकतो. बरं. सर, नारळ हे बागायती पीक आहे. त्याच्यामुळे त्याला वर्षभर आपल्याला सिंचनाची आवश्यकताच असते देण्याची. तर मग पावसाळ्याच्या दरम्यान आपण कशा पद्धतीने पाण्याचं व्यवस्थापन करायला हवं? किती प्रमाणामध्ये पाणी द्यायला हवं की नाही द्यायला हवं? काय सांगाल याविषयी? एक चांगला प्रश्न आहे. कारण नारळ हे बागायती पीक म्हणतो, तसं पाणी हे वर्षाचे 12 महिने पाहिजे. हं. पाण्याचं व्यवस्थापन करताना आपण फक्त सिंचनाचा विचार न करता त्या बागेमध्ये निचरा कसा राहील हेही बघितलं पाहिजे. विशेषतः कोकणामध्ये अशी फारशी अडचण येत नाही, की पाणी देणं किंवा सिंचन करणं गरजेचं आहे. पण मराठवाडा असेल, विदर्भ असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला पाण्याचा खंड पडतो, त्यावेळेला जमीन सुकलेली असते आणि त्याचा परिणाम हा झाडाच्या वाढीवरती किंवा उत्पादनावरती होऊ नये, त्यावेळेला आपल्याला संरक्षित पद्धतीने आपल्याला
ठिबक सिंचन असेल किंवा सूक्ष्म सिंचन असेल, त्यावेळेला ज्या ठिकाणी पावसाचा खंड पडलेला आहे त्यावेळेला पाणी हे देणं अपेक्षित आहे. त्यावेळेला साधारणपणे 30 ते 45 लिटर पाणी प्रतिदिन असं इतकं दिलं पाहिजे आणि सातत्याने पुढे उन्हाळ्यात किंवा ऑक्टोबरपासून हे नियमित पाणी पुरवठा हा त्या झाडाला झाला पाहिजे. बरोबर. सर, आपण बरेचदा असं होतं, की आपण पाहतो, की काहींची जी शेतं आहेत, ती नदी किनारी असतात किंवा जिथे जास्त पाणी आहे, समुद्र आहे, अशा ठिकाणी असतं. मग त्यांनी कशाप्रकारे आपण पाण्याचं व्यवस्थापन करायला हवं? किंवा मग आपण मगाशी जसं म्हणालात, की पाणी साठून राहतं, तर मग त्यावरती काय उपाययोजना आहेत? ही समस्या पावसाळ्यामध्ये आपल्याकडे दिसून येते. विशेषतः नदीचा भाग आहे, खाडीचा भाग आहे, त्या ठिकाणी अडचण येतात. पुराचं पाणी येतं हं. किंवा भरतीचं काही वेळा पाणी आपल्याकडे येतं. त्यावेळेला काय होतं, की त्या नारळ बागेमध्ये पाणी साचून राहतं. किंबहुना सतत पडणारा पाऊस, मुसळधार पाऊस, येणारा पूर यामुळे फूट, 2 फूट, 3 फूट इतकं सुद्धा पाणी त्या बागेमध्ये राहतं आणि ते पाणी साचून राहिल्यानंतर सुद्धा त्या माडाच्या वाढीवरती परिणाम होतो. त्यावेळेला काय होतं, की नवीन जिथे लागवड केलेली असते त्या नारळाच्या कोंबामध्ये पाणी जातो, तो चिखल जातो आणि कोंब कुजवा या रोगाचा प्रादुर्भाव होतो. यावेळेला आपण विशेष काळजी घेतली पाहिजे, की ह्या पाण्याचा निचरा लवकर कसा होईल हे बघितलं पाहिजे किंवा बांध बंदिस्ती करून ते पाणी आपल्या नारळाच्या बागेत येणार नाही ही पावसापूर्वी आपण काळजी घेतली पाहिजे. जर त्या रोपांच्या कोंबामध्ये जर पाणी आलं असेल किंवा कोंब बुडाले असतील, तर आपल्याला फवारणीचा पंप असतो त्या प्रेशरने पाणी मारून तो कोंब पूर्णतः धुवून काढला पाहिजे. धुवून काढल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला बुरशीनाशकाची जी बोर्ड मिश्रण असेल, कॉपर ऑक्सिक्लोराईड असेल, याची जर बुरशीनाशकाची जर जिरवणी केली तरी आपण त्याचं नियंत्रण करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे काय, त्या बागेमध्ये अतिरिक्त जो पाण्याचा साठा आहे किंवा साठा झालेला आहे, तुंबून राहिलेलं पाणी, ते जमिनीचा उतार बघून पाणी निघून जाईल या दृष्टीने ते चर खोदले पाहिजेत. पाण्याचा निचरा योग्य प्रकारे झाला ते होऊ शकतं. लगेच पाणी निघून गेल्यानंतर जमिनीमध्ये एक संतृप्त अवस्था येते, की झाडाची पूर्ण शरीरक्रिया ही थांबलेली असते. श्वसन थांबलेलं असतं मुळांवाटे हं. आणि त्यावेळेला त्याचा परिणाम हा वाढीवरती होतो. त्या ठिकाणी आपल्याला फळगळ झालेली सुद्धा दिसून येते. बुरशीजन्य मगाशी म्हटलं तसं रोगाचा प्रादुर्भाव होतच असतो. त्यामुळे पाणी निचरल्यानंतर आपण त्या ठिकाणी थोडीशी नांगरणी केली, मुळं हलवून घेतली, की जेणेकरून हवा खेळती राहिली तर आपण त्याचं नियंत्रण करू शकतो. पण विशेषतः ही परिस्थिती येणार नाही. अपवादक परिस्थिती सोडली, पण विशेषतः बांधबंदिस्ती केली, काळजी घेतली, तरीसुद्धा आपल्याला हे नियंत्रित किंवा व्यवस्थापन करता येऊ शकतं. बरं. सर, मग पावसाळ्यामध्ये आपण कोकणामध्ये हे पीक जास्त घेतलं जातं नारळाचं. तर मग जेव्हा पाऊस पडतो तेव्हा कोकणामध्ये सलग पाऊस असतो. तर मग त्याचा काही उत्पादकतेवरती परिणाम होतो का? किंवा मग काय पावसाच्या दरम्यान त्यांनी कशाप्रकारे काय काळजी घ्यायला हवी? निश्चितच कोकणामध्ये विचार केला तर साधारणपणे 2,500 पासून 4,000 मिलीमीटर इतका पाऊस पडतो. पावसाचा विचार केला तर अलीकडचं मागचं वर्ष असेल, या वर्षी असेल, थोडंसं त्याच्यामध्ये विषमता आपल्याला झालेली दिसून येते. गेल्या वर्षी अपेक्षेपेक्षा सुद्धा जास्त पाऊस पडला. यावर्षीचा विचार केला तर थोडंसं अनियमितता पावसामध्ये झालेली दिसून येते. यावेळेला काय होतं, की पावसाची उघडीप बघून आपण आपली व्यवस्थापनाची कामं केली पाहिजेत. विशेषतः खत घालणं. खतामध्ये अति पावसामध्ये खत घातलं तर ती खत त्या झाडाला मिळत नाही. खतं निचरून जातात. इतर जी आजूबाजूला वाढणारे गवत आहे त्यांना ते खतं लागतात. त्यामुळे पावसाची उघडीप बघून ही कामं केली पाहिजेत. आपल्या बागेमध्ये जे अतिरिक्त तण वाढतंय, ते आपण त्याचं नियंत्रित केलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये झुडपं असतील, गवत असेल, याचंही आपल्याला काढणी केली पाहिजे किंवा इतर कुठल्याही तणनाशकाचा वापर असेल, मशागतीची कामं असेल, याचा विचार केला. मग आपल्याकडे यांत्रिकीकरणाला चांगला वाव आहे, तेही आपण करू शकतो. अशा पद्धतीने जर विचार केला, तर ते आपण कमी करू शकतो. आपल्या बागेमध्ये आंतरपीक, मिश्र पीक पद्धती असेल, हं. त्याही पिकांचं आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थापन करायचं आहे. मग त्याचं खताचं व्यवस्थापन असेल किंवा इतर काही मशागतीच्या गोष्टी असतील, त्याही केल्या पाहिजेत. आणि जर आंतरपिकाचा किंवा मिश्र पिकाचा जर अंतर्भाव त्याच्यामध्ये बागेत असेल, तर आपोआप काही अंशी तण नियंत्रण होतं आणि इतर पूरक फायदे आपल्याला माहीतच आहेत, की कुठले आंतरपीक किंवा मिश्र पीक घेतलं तर ते फायदे नारळ बागेमध्ये आपण घेऊ शकतो. आज दुसरी गोष्ट काय होते, की पावसाचा अंदाज किंवा इतर हवामानाचा अंदाज, त्या हवामानाच्या आधारे आपल्याला विद्यापीठ हे कृषी सल्ला देतं. हं. सगळ्या पिकांना देतं. त्याबरोबरच नारळ पिकाला सल्ला देतं, की
पुढच्या 4 दिवसाचा किंवा 8 दिवसाचा पावसाचा किंवा वातावरणाचा अनुमान सांगून त्या आधारे कुठली मशागतीची कामं आपण बागेमध्ये केली पाहिजेत. मग खत व्यवस्थापन असेल, कीड रोगाचं नियंत्रण असेल, ह्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये केल्या पाहिजेत. पण असं जर आपण पूर्ण तंत्रज्ञानाची जर कास धरली आणि चांगल्या प्रकारे व्यवस्थापन केलं, तर हे आपण साध्य करू शकतो. बरोबर. सर, आता आपण पाहतो आहोत की सतत हवामान बदलत आहे. तर मग हवामान आधारित काही विमा योजना इत्यादी आहेत का? त्याविषयी अगदी थोडक्यात काय सांगाल? आपल्या नारळ पिकासाठी शासनाच्या वेगवेगळ्या योजना ह्या कार्यरत आहेत. भारत सरकारचं नारळ विकास मंडळ आहे, की ज्याला कोकोनट डेव्हलपमेंट बोर्ड आपण म्हणतो. त्यांच्या माध्यमातून आपल्यालाही शेतकऱ्यांना नवीन लागवड असेल किंवा जी जुनी लागवड आहे त्यांच्या व्यवस्थापनासाठी काय अनुदान, याच्या योजना ह्या नारळ विकास मंडळाच्या माध्यमातून घेता येऊ शकतात. आपल्या महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आहे, त्यांच्याही योजना म्हणजे फलोद्यान लागवडीच्या काही योजना आहेत, त्याही आपल्याला फायदा घेऊ शकतात. त्याच्याबरोबरच 2026-27 सालापासून आपल्या राज्य शासनाने नारळ ह्या पिकाचा पुनर्रचित हवामान फळपीक विमा योजनेमध्ये सहभाग केला आहे आणि त्याचे निकषही ठरलेले आहेत. ज्या भागामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये नारळाची लागवड आहे, त्यातील शेतकऱ्यांनी ह्या विमा योजनेचा लाभ घ्यावा, की जेणेकरून आपल्याला जे बदलतं वातावरण किंवा वातावरणाचा परिणाम ह्या इतर फळपिकावर आपल्या नारळावरती होतोय, त्याचं कुठेतरी संरक्षण आपल्या शेतकऱ्यांना मिळून जाणार आहे. बरोबर. सर, जाता अगदी थोडक्यामध्ये काय सल्ला द्याल आमच्या शेतकऱ्यांना? नारळाकडे बघितलं तर नारळ हे जसं आपल्याला खाण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, तसं एक औद्योगिक पीक म्हणून बघितलं जातं. कारण आपल्या भारतामध्ये बराचसा उद्योग हा नारळावरती आधारित आहे. साधारणपणे 10 दशलक्ष लोकसंख्या ही नारळावरती उपजीविका करते. मग नारळाचं उत्पादन असेल, तेल उद्योग किंवा इतर पूरक उद्योग असतील, त्याच्यामध्ये काथ्या उद्योग आहे. त्यामुळे एक औद्योगिक दृष्टीने किंवा खाण्यापिण्याच्या दृष्टीने नारळाला खूप मोठं महत्त्व आहे. मूल्यवर्धनाला सुद्धा खूप मोठे वाव आहे. असं एक चांगलं पीक की ज्याला अर्थार्जन आपण चांगलं करू शकतो. वर्षाचे 12 महिने उत्पन्न आपल्याला त्याच्यापासून मिळत राहतं. त्यामुळे आपण जर एक व्यावसायिक दृष्टिकोनातून या नारळाकडे बघितलं आणि त्याचं व्यवस्थापन केलं, तर निश्चितच आपला भाग नारळ शेतीमध्ये सुजलाम सुफलाम होईल आणि एक चांगली दिशा आपल्याला उत्पादनाची ह्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मिळणार आहे. रोजगाराच्या संधी ह्या नारळ शेतीमध्ये कौशल्यपूर्ण रोजगार निर्मिती या नारळामध्ये करू शकतो. आज आपल्याकडे मोठी समस्या नारळ काढणी आहे. पण हे कौशल्यपूर्ण काम शिकण्यासाठी नवीन तरुण वर्ग जर पुढे आला, तर नारळाचं आपण काढणी करणं किंवा इतर प्रक्रिया उद्योग करणं, काथ्या उद्योग करणं, झापांपासून, करवंटीपासून वेगवेगळे पदार्थ तयार करणं, ह्या पूरक उद्योगसुद्धा आपल्याला करता येणार आहेत. नारळ आधारित शेती पद्धतीमध्ये सुद्धा खूप मोठा वाव आहे. कुक्कुटपालन असेल किंवा गोपालन असेल किंवा इतर आंतरपिकाचा, मिश्र पिकाचा विचार केला, हेही मोठ्या संधी आपल्याला नारळ शेतीमध्ये आहेत. असं वर्षभर आपण पावसाळा हंगामाबरोबर इतर हंगामात जर व्यवस्थापन केलं, तर निश्चितच आपला भाग नारळामध्ये क्रांती करू शकेल. बरोबर. सर, पावसाळी हंगाम सुरू आहे आणि त्या दृष्टिकोनातनं नारळ बागेचं व्यवस्थापन करणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं आणि त्याविषयी आपण जे मार्गदर्शन केलं आहे ते निश्चितच आपल्या शेतकऱ्यांना उपयोगी पडेल अशी मी आशा व्यक्त करते. सर, आपण इथे आलात आणि इतकं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आपले मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद.